तर आजची आपली गोष्ट आहे समुद्रमंथनाची. आता समुद्रमंथनाची गोष्ट तुम्हाला माहिती असेलच, पण त्यातल्या डिटेल्स तुम्हाला माहिती आहेत का? की कोणती रत्न बाहेर पडली? ती रत्न कोणी घेतली? तर आजच्या आपण ह्या गोष्टीत हे जाणून घेऊया, की समुद्रमंथन का घडलं? कसं घडलं? आणि त्यातनं कोणती-कोणती रत्न बाहेर आली? आणि ती कोणी-कोणी घेतली? आणि त्याच्यामागची रंजक गोष्ट. तर ही खूप-खूप जुनी गोष्ट आहे. त्यावेळेला आपल्या भारतात एक ऋषी राहायचे. त्यांचं नाव होतं कश्यप ऋषी. त्यांना होत्या 2 बायका. पहिल्या बायकोचं नाव होतं दिती आणि दुसऱ्या बायकोचं नाव होतं अदिती. तर ह्या दितीचे जे पुत्र होते ते होते दैत्य आणि अदितीचे पुत्र होते ते होते देव. तर दैत्य आणि देव ह्यांच्यात काही पटायचं नाही आणि एके दिवशी दोघांनाही एक कल्पना सुचली. त्यांना अशी कल्पना सुचली, की आणि त्याच्यात भर कोणी घातली माहिती आहे का? त्याच्यात भर घातली नारद मुनीने. एके दिवशी नेहमीप्रमाणे नारद मुनी तिथे आले आणि त्यांनी कळ लावली. त्यांनी कळ अशी लावली, ते म्हणाले, की एक अमृत नावाचं द्रव्य आहे आणि ते जे कोण पिईल ते होईल अजरामर. मग झालं. दैत्य आणि देव ह्यांनी ठरवलं कसंही करून आपण ते मिळवायचं आणि आपण अमर व्हायचं. पण ते होतं समुद्राच्या तळाशी. तर त्या दोघांनी ठरवलं, की आपण समुद्र मंथन करायचं आणि ते द्रव्य बाहेर काढायचं. पण आता एवढा मोठा समुद्र घुसळायचा, तर रवी पण तेवढीच मोठी लागेल ना? मग आता करायचं काय? दोरी पण तेवढीच मोठी लागेल. मग त्यांनी एक युक्ती शोधून काढली. एक सगळ्यात उंच मंदार पर्वत त्यांनी रवी म्हणून वापरायचं ठरवलं आणि दोरीच्या ठिकाणी महाअजस्त्र असा वासुकी नावाचा नाग वापरायचं ठरवलं. आणि मग झालं. त्यांनी मंदार पर्वत उचलला, समुद्रामध्ये ठेवला, त्याच्यावरती दोरी म्हणून तो सर्प गुंडाळला आणि मग त्यांनी सुरुवात केली घुसळायला. बरं गंमत अशी, देव आपले एवढे चतुर होते, की त्या वासुकीचं जे तोंड होतं, म्हणजे त्याचे जे विषारी फुटकार होते, ती बाजू त्यांनी हुशारीने दैत्यांच्या दिशेला ठेवली आणि शेपटीकडचा भाग आपण स्वतः पकडून ठेवला आणि ते समुद्र घुसळायला लागले. फक्त कल्पना करा, एवढ्या मोठ्या पर्वताने समुद्र जेव्हा घुसळायला सुरुवात केली, तेव्हा प्रचंड लाटा उसळल्या. खूप उंच उंच लाटा उसळल्या आणि तो मंदार पर्वत खाली 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 समुद्रात खोलवर जाऊ लागला. मग त्या दोघांनाही कळेना की आता करायचं काय. मग दैत्य आणि देवानी दोघांनी विष्णूला अशी प्रार्थना केली, की हा मंदार पर्वत खाली खाली धसत चाललेला आहे, तेव्हा हे परमेश्वरा आम्हाला मदत कर. तेव्हा विष्णूने काय केलं माहिती आहे का? विष्णूने तेव्हा कासवाचं रूप घेतलं आणि तो समुद्रात गेला आणि मंदार पर्वताच्या खाली जाऊन स्थित राहिला आणि त्याने आपल्या पाठीवर मंदार पर्वत उचलून धरला. झालं. परत आता गाडी रुळावर आली आणि त्यांचं समुद्र मंथन छानपैकी चालू राहिलं आणि आता त्या दोघांना खूपच उत्साह आला. खूप मोठ्या उत्साहात ते जोरजोरात समुद्र मंथन करू लागले आणि काय आश्चर्य! एक-एक करून रत्न बाहेर पडू लागले आणि सगळ्यात पहिलं रत्न कोणतं पडलं असेल ते मी सांगते तुम्हाला. सगळ्यात पहिलं रत्न आलं सगळ्यात पहिल्यांदा आली ती आली लक्ष्मी देवी आली. नंतर आलं कौस्तुभ नावाचं रत्न. त्यानंतर पारिजात नावाचा वृक्ष बाहेर पडला. त्याच्यानंतर सुरा म्हणजेच दारू, धन्वंतरी नावाचा प्रख्यात वैद्य, चंद्र, कामधेनू, ऐरावत हत्ती, रंभा, उर्वशी, मेनका, तिलोत्तमा वगैरे अप्सरा, 7 तोंडाचा घोडा, कालकूट नावाचे जहाल विष आणि शांगर्व नावाचे धनुष्य आणि शंख अशी मिळून 13 रत्न समुद्रातनं बाहेर आली. आणि सगळ्यात शेवटी त्या दिव्य अमृताचा सुवर्ण कलश बाहेर आला आणि हेच ते 14वं रत्न म्हणजेच अमृत. आणि जे पाहिजे होतं ते म्हणून देव दैत्याने आनंदाने जल्लोष केला. शेवटी तेच तर त्यांना पाहिजे होतं. त्यांनी नारदाचे आणि विष्णूचे उपकार मानले आणि रत्नांची वाटणी सुरू केली. आता त्यांना मुख्य काय हवं होतं? अमृत हवं होतं. तर अमृतावरून त्यांचं भांडण सुरू झालं. अमृत आम्हाला पाहिजे, अमृत आम्हाला पाहिजे, असं दोन्ही देव आणि दैत्य मिळून भांडू लागले. आणि मग शेवटी दैत्य म्हणू लागले देवांना, की ही सगळी रत्न तुम्हीच ठेवा, फक्त अमृताचा कलश मात्र आम्हाला द्या. तर मग देवांनी काय केलं, अमृताचा कलश ते म्हणाले, की नाही नाही, असं कसं, अमृताचा कलशही आम्हाला पाहिजे, आपण बरोबरी वाटणी करू. आणि वाटणीच्या वेळेला त्यांची जोरदार भांडणं सुरू झाली. आता ह्याच्यावर तोडगा काय करायचा? तर नेहमीप्रमाणे नारद मुनींनी तिथे हजेरी लावली आणि नारद मुनी म्हणाले, आपण एक काम करू, ह्याच्यातनं जे जहाल विष बाहेर पडलंय, ते जहाल विष जो कोणी पिईल त्या बाजूला अमृतसुद्धा जाईल. मग झालं. ऑलरेडी दैत्य जे होते ते खूप कंटाळलेले होते आणि खूप ते हवालदिल झालेले होते. का हवालदिल झालेले होते?
कारण वासुकी नाग जेव्हा त्यांनी पकडलेला होता ते समुद्र घुसळायला, तेव्हा त्याच्या तोंडाच्या ते बाजूने होते. तेव्हा त्याच्या विषारी फुटकाराने दैत्य ऑलरेडी हैराण झालेले होते. त्याच्यामुळे ते म्हणाले, "आम्हाला नको बाबा, आम्हाला हे विष नको." अशा वेळेला देवानी काय केलं, देवानी शंकराला प्रार्थना केली आणि महाशंकरांनी तो विषाचा प्याला तोंडाला लावला. ते अत्यंत जहाल विष होतं. फक्त महादेव शंकर होते म्हणूनच ते पचवू शकले. पण त्यांच्या अंगाची आगाग झाली, घशाची आगाग झाली आणि म्हणून त्यांना नीळकंठ असंही म्हणतात. आणि मग शेवटी देवांनी विष घेतल्यामुळे आपोआपच अमृताचा हक्क देवांना मिळाला. पण दैत्य होते आडदांड, ते परत भांडायला लागले आणि त्यांनी देवांकडनं ते अमृताचा कलश हिसकावून घेतला. अशा वेळेला सगळ्या देवांनी परत विष्णूंना विनंती केली की तुम्ही कसंही करा आणि तो अमृत कलश परत आणा. तेव्हा विष्णूंनी काय केलं माहिती आहे का, त्यांनी तेव्हा एक सुंदर स्त्रीचं रूप घेतलं आणि हो, ती सुंदर स्त्री म्हणजेच मोहिनी. त्या मोहिनीने दैत्यांना भुरळ घातली आणि कपटाने त्यांच्याकडून अमृताचा कलश परत देवांकडे आणून दिला. देवांचा तो कावळ दैत्यांच्या ध्यानी आला. ते खूप चिडले आणि उभय पक्षांचे घनघोर युद्ध झाले. त्यात देवांनी दैत्यांचा पराभव केला आणि देवांनी दैत्यांना 14वं रत्न दाखवलं. आजही आपण ती म्हण वापरतो की तुला मी 14वं रत्न दाखवेन, ते म्हणजे हेच. नंतर देवांनी ती रत्न आपापसात वाटून घेतली आणि ते दिव्य अमृत पिऊन देव निरोगी आणि अजरामर झाले. अशा प्रकारे अमृत प्राप्तींचा देवांचा हेतू ज्या स्थळी सिद्धीस गेला ते स्थळ कुठे माहिती आहे का, ते स्थळ आहे महाराष्ट्रातलं प्रवरा ह्या ठिकाणी. आणि तिथे नेवासे हे ठिकाण आहे आणि अजूनही तिथे भगवान विष्णूची ती रम्य मोहनी मूर्ती तिथे अद्यापही आहे. तर तुम्ही जेव्हा भेट द्याल तेव्हा नक्की तुम्ही त्या मूर्तीचंही दर्शन घ्या. तर अशी होती ही रंजक समुद्रमंथनाची गोष्ट. ही जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही कमेंटमध्ये हे सांगा की तुम्हाला अजून कोणकोणत्या गोष्टी ऐकायला आवडतील. धन्यवाद.